हो गाईस, मी प्रथम आणि हा विनय. तर तुम्हाला माहिती आहे आम्ही याच्या अगोदर पण एकदा आलो होतो. तेव्हा 4 वर्ष अगोदरचा पण आमचा ब्लॉग आहे. हा इन ऑर्बिटच मॉल आहे. इथं आम्ही आलेलो होतो एकदा पण आणि तेव्हा पण ब्लॉग बनवलेला होता. तेव्हा छोटा ब्लॉग होता आणि तेव्हाचे चेहरे आणि आताचे चेहरे आमचे तुम्ही बघू शकता. थोडाफार बदल झाला आहे ते तुम्ही बघा. आमचा जुना ब्लॉग पण बघा. आता आम्ही तुम्हाला दाखवतो एक CD. पण इथं परत तोच प्रॉब्लेम आहे काहीच का हे नाही होत आहे, कॅमेरा फ्लिपच नाही होत आहे. तो वर्ष गेली 4 वर्ष झाला, मोबाईल घेतला तरी नाही होत. बोल. गेली 4 वर्ष झाली. आमचा प्रॉब्लेम हाच आहे का कॅमेराच नाही फ्लिप होत आहे. आता काय करू सांगा तुम्ही. आम्ही तुम्हाला कसा ब्लॉग दाखवू पुढचा. परत तोच सीन होते का ब्लॉगच करायचा आहे पण तुम्हाला पुढचा सीन काय क्लिक करते मी पण ते नाही होत आहे. आणि आता इथं तुम्ही बघू शकता इथं मस्त चांगले चांगले कपडे पण लागलेले आहेत शोपीसमध्ये. चांगले चांगले इथं खूप सारे ब्रँडचे नवीन नवीन व्हरायटी पण आलेले आहे. आम्ही पण खूप सारे असे व्हरायटी ट्राय करणार होतो. तर आता तुम्ही बघू शकता आम्ही मॉलच्या बाहेर आलेलो आहोत. मॉलमध्ये काय आमचा काय कॅमेरा फ्लिप झाला नाही. तर आता जरा आम्ही बाहेर आलो आता बाहेरचं तुम्हाला दाखवतो. तर त्याच्यासाठी मी जरा तुम्हाला फ्लिप. तर तुम्ही आता इथं बघू शकता इथं एक हावरे मॉल सेंच्युरियन म्हणून आहे. तिथं खूप सारे मोबाईल रिपेअरिंगसाठी पण खूप जण येतात आणि इथं बाजूचा व्ह्यू पण तुम्ही बघू शकता. इथं मोटरे कार्लो असं एक शॉप पण आहे आणि बाजूला एक खूप मोठी बिल्डिंग पण आहे आणि त्याच्या राईट साईडला तुम्ही बघू शकता की जिथं आता मॉल आहे तिथून आम्ही आता बाहेरच पडलो आणि इथे एक सुंदरशी कोणाची तरी गाडी पण उभी आहे. आम्ही ती बघतो पण आता आणखी जरा इथं रिक्षा. तर तुम्ही आता बाहेर जसं बघितलं आहे तो जरा बाहेरचा सीन होता. आता आम्ही इथं आलेलो आहोत मिनी सिशोरला वाशीमध्ये. पण जे आता आम्ही रीलमध्ये बघितलेलं होतं आणि जे प्रत्यक्षात आम्ही बघतो ते जरा जरा डिफरन्स वाटला मला. आम्हाला रीलमध्ये आवडलेलं म्हणून आम्ही इथं आलेलो. मागे थांबा तुम्हाला आता फ्लिप करून दाखवतो आधी. तुम्ही बघू शकता जे रीलमध्ये आणि आतामध्ये आहे ते चांगलंच आहे. मला लोकेशन तर आवडली. तुम्ही बघू शकता इथं झाडं वगैरे पण आहेत आणि मस्त जरा एक शांत पॉईंट वाटेल तुम्हाला बघायला गेलं तर. नारळाची झाडं पण मस्त आहेत पण खाली झाडं ज्या खाली नारळ नाही भेटणार, नारळ घेऊन गेलेलं आहेत ऑलरेडी. हे बघू शकता इथं पॉईंट पण मस्त आहे. तर तिथे थोडं फिरून आल्यानंतर आता आम्ही इथं लिंबू सोडा प्यायला आलेलो आहेत. काका इथं मस्त लिंबू सोडा पण बनवतात. तर आता तुम्ही तसं काय बघू शकता इथं मिनी सिशोरचं कसं नेचर चांगलं आहे. खूप असं शांत वातावरण वाटलं मला. आणि इथं एक कोळी बांधवांचा एक स्टॅच्यूसुद्धा आहे. ते पण खूप आकर्षित वाटतं बघताना कारण की पाण्याच्या थोडं बाजूलाच आहे आणि खूप सुंदर असं वातावरण वाटतं. आजचा ब्लॉग संपलेला आहे तर आता आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.